25 सप्टेंबर 2025 रोजी रात्री गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं. त्यात त्यांनी लडाखमधील हिंसाचारासाठी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना जबाबदार धरण्यात आले. जमावाने भाजपच्या कार्यालयाला आग लावली. हिंसाचारानंतर त्यांनी आपले उपोषण थांबवले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. हे आंदोलनाचे स्वरूप हिंसाचारात कसे झाले? नेपाळप्रमाणेच भारतात ही जेनझी आंदोलन आणखी पुढे जाणार का? आणि लडाख वासियांची नेमक्या मागण्या काय आहे? लोकांचा धीर सुटला आहे. लोकांना आपली फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, असुरक्षित वाटतंय आणि एकंदर पाहता लडाखच्या लोकांच्या ओळखीचा, रोजगारांचा आणि अधिकारांचा प्रश्न हा केवळ राजकारण न पाहता त्यांच्या अस्तित्वाशी जोडला गेला आहे. केंद्र सरकारने प्रामाणिकपणे संवाद साधून ठोस निर्णय घेतला नाहीत तर परिस्थिती आणखीन बिघडू शकते. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.